रायगड प्रीमियर लीग आहे, त्यामुळे आम्हाला थोडं थांबवावं लागतं, त्याबद्दल क्षमस्वी माफी मागतो तमाम प्रेक्षकांचं. परंतु ही सगळ्यात मोठी रायगडची मानाची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार करणं, त्यांचं मानपान करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही शोधून प्रत्येक मान्यवरांना इथे आमंत्रित करत आहोत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. गोलंदाज आहे भावेश सावंत. गोलंदाजी करण्यासाठी वाशिवली गावाचा हा गोलंदाज आहे. तर एका बाजूला पारगावचा जबरदस्त असा हार्ड हिटर सुमित डोंगरे आणि एका बाजूला मोरबी गावचा ज्याचं नाव रोशन आहे तो ओमकार पाटील मैदानामध्ये असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये काय घडणार आहे? जबरदस्त असं आयोजन करण्यात आलेलं आहे. रायगड प्रीमियर लीग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजावाजा ज्याचा आणि आता सुरुवात मैदानामध्ये सांगड बांधलेली आहे. हे दोन्ही संघ मैदानामध्ये एका बाजूला आता फलंदाजी करण्यासाठी सोराट स्पोर्ट्स कलंबली संघ मैदानात. प्रारंभिक गोलंदाज आहे भावेश सावंत, वाशिवली गावातून बिलॉंग करते. जबरदस्त असा हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आपण पाहिले असेल, अगदी चांगला चेंडू उचली घेतला होता, अपकटर चेंडू टाकला. फलंदाज सुमित डोंगरेला मात्र कळला नाही. निश्चितच चांगली गोलंदाजी इथे केली जाते सुमित सावंत याच्याकडनं. जबरदस्त सामना. एका बाजूला आपण पिंपरी चिंचवडच्या मैदानावरती पाहिला होता, हाच सुमित डोंगरे ज्यांनी जबरदस्त अशी फलंदाजी, वाखण्याजोगी फलंदाजी केली होती, तोच आता मैदानामध्ये या सामन्यामध्ये. पहिला चेंडू हुकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूला आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. या आधी आपण छोटे क्रिकेट खेळायचो तेव्हा पहिला टायलचा बॉल असायचा. पहिला टायल म्हणजे पहिलं त्या बॉलला जाऊन द्यायचा. पहिला चेंडू किती टाकला कसा असू दे, तो टायलचा बॉल असायचा. पण त्याची पारख केली सुमित डोंगरेनी आणि दुसरा चेंडू त्यांनी ओळखला. त्यानंतर त्यांनी लगेच डीप स्क्वेअर लेग वरून आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावांनी 2 चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावसंख्या सोराट स्पोर्ट्स कलंबली संघाची 6 या आकड्यावरती. जबरदस्त असं आयोजन. यावेळेस मात्र सिलिमिडो आपला चेंडू काढलाय, तिथे 1 धाव. हीच तर खरी ओळख आहे क्रिकेटरची की षटकार मारल्यानंतर 1 धाव. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर ज्याला आपण पाहिलं असेल, त्यांनी कित्येक वेळा एकेरी धावांवरती भर दिलेला आहे आणि ते मैदानामध्ये त्याच प्रकारचा क्रिकेट सुमित डोंगरे का नावाला आहे आणि का त्याची फलंदाजी चांगली होती. पारगावचा एक विशेष असा फलंदाज आहे आणि चांगली फलंदाजी, गुणवान खेळाडू आहे. एकीकडे ओमकार पाटील मोरबीचा आता ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज आहे. 7 धावा 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. यावेळचा चेंडू टॅप केलाय शॉर्ट लेगला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा काही नाही, ओमकारचा अकाउंट ओपन झालेलं आहे. एकेरी धावांनी एकूण धावसंख्या आहे ती 16-11 क्रिकेट संघ कलंबली संघाची 8 या आकड्यावरती. सुदर्शन तारा यांनी अतिशय जबरदस्त असं स्कोरिंगची भूमिका या मैदानावरती या रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेले. आणि प्रेक्षक वर्ग, प्रेक्षकाविना आणि मान्यवीराविना कुठलेही कार्यक्रम नसतो. प्रेक्षक वर्ग या क्रिकेटच्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि वर्ष पहिलं 2021 हे रायगड प्रीमियर लीग सगळ्यांनी अगदी डोल्यांमध्ये पाहिलेलं आहे. युट्यूब लाईव्ह पाहिलेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या घरी पाहत आहे. असं हे देखणं असं आयोजन मंगेश दादा आणि अनिल दादा आणि त्यांच्या सहकार्याने. यावेळचा मात्र चेंडू अगदीच सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 1 षटकार खाल्ल्यानंतर भावेश सावंत वाशिवलीचा गोलंदाज आहे. अगदी देखणी गोलंदाजी, ऑफकटर गोलंदाजी केली जाते त्याच्याकडनं आणि अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. हिंदीमध्ये त्याला नफीतुली गेंदबाजी म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी करणं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. ग्रामीण संघांना मिळालेली संधी. यावेळचा चेंडू अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे गोलंदाजी. प्रदीप स्पोर्ट्सचे ओनर प्रदीप खराटे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. प्रदीप स्पोर्ट खूप योगदान आहे या रायगड प्रीमियर लीगला. आपण ज्या जर्कीज पाहतो आहोत ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मिळालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच सर्व पाहुण्यांचं स्वागत आहे. परंतु मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण विचार केला, अगदी सुरेख गोलंदाजी केली. 1 षटकार दुसऱ्या चेंडूवरती खाल्ल्यानंतर भावेश सावंत हा वाशिवलीच्या गोलंदाजाने कमबॅक केलं. मी म्हणेन की आयर्न 11 क्रिकेट संघ वावरले संघासाठी अगदी देखणी गोलंदाजी केली. टिचून मारा केला, भेदक मारा केला. त्याच्या समोर सुमित डोंगरे होते, ओमकार पाटील होते, परंतु त्याने अशी काही गोलंदाजी केली. 1 षटकार जरी आला असला तरी एकूण धावसंख्या पहिल्या षटकानंतर
8 या आकड्यावरती. समालोचकाचं कामच आहे, दोन्ही संघ तितक्यात ताकदीचे आहेत, दोन्ही संघांना प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न करिता वालूचे कणरगिरीता तेले गेले. समालोचकांचं काम फक्त त्याचे चेंडू आणि गोलंदाजी कशी होते हे सांगण्याकडे असावं. आणि जबरदस्त असं मैदान सजलेलं आहे कसलकंडचं, आणि धन्यवाद द्यावं या मैदानासाठी. मी म्हणेन की जबरदस्त असं आयोजन पहिल्या दिवसांपासून ते शेवटपर्यंत. उद्या शेवट म्हणजे अखंड हरिनाम सप्त्याचा जसा शेवटचा दिवस तसा उद्या बक्षिसांचा दिवस आहे. उद्या चांगला दिवस आहे. गोलंदाज भावेश कुरंगले आहे कांब्यावरून. जबरदस्त असा गोलंदाज मानला जातो. चेंडू हवेमध्ये आहे आणि ते विकेट जाते. ते ओमकार पाटीलजी. डीजे ऑपरेटिंग गोरखनाथ पोल साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभलेली आहे. जीवनदीप इंडिमीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर. त्यांचंही आपण रायगड प्रीमियर लीग वर्ष 2021 मध्ये वर्ष पहिलं आहे त्यामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. सर, आपला अमूल्य वेळ आपल्या या स्पर्धेसाठी दिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मी या RPL रायगड प्रीमियर लीगच्या समस्त आयोजकांच्या वतीनं आपलं शतशः ऋणी आहे. प्रदीप स्पोर्टचे ओनर, आज आपण रंगीबेरंगी जर्की आणि ब्रँडेड पाहता काय क्वालिटी आहे, ती संपूर्ण क्वालिटी आणि ते संपूर्ण जर्की आम्हाला प्रदान करण्यात आलेलं आहे. तर त्यांचंही जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यावेळेला मस्त बॉल टाकलेला, थोडासा अनएक्सेप्टेड उसळी घेतली या बॉलनं आणि बॉल जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. का स्तुती करू नये मंगेश जी वाकडीकर सर, कारण रायगड प्रीमियर लीग ही एकट्या दुकट्याचं काम नसतं. ज्यावेळेस अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला त्यावेळेस एवढं मोठं धाडस करू शकले आमचे अनिलदादा पाटील असतील, मंगेश वाकडीकर, दत्ता गायकर, राजू तांडेल आणि घोडीदेव क्रिकेट संघ. या दरम्यान हितेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. ओमकारने सामना केला 2 चेंडूंचा आणि 1 धाव मात्र त्यांनी बनवली. नवीन फलंदाज हितेश पाटील मैदानामध्ये आहे. तर एका बाजूला सुमित डोंगरे आहे. जबरदस्त अशी फलंदाजी मैदानामध्ये आहे, परंतु तितक्या ताकदीची गोलंदाजी केली जाते. अनुभवी गोलंदाजी केली. अनुभवंतीची गोलंदाजी आपण पहिली पाहिली असेल की भावेश सावंत या गोलंदाजाने एक षटकार खाल्ल्यानंतर अगदी कमबॅक केलं. आणि ही पॉवर पेची षटकं असतात त्यावेळेस चांगली गोलंदाजी करायची असते आणि त्या षटकांमध्ये अगदी 10 धावांच्या कमी धावा आल्या तर तो गोलंदाज खरा अगदी चांगली गोलंदाजी करणारा ठरतोय. आणि तशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. जबरदस्त अशी गोलंदाजी. भावेश कुरंगले पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी हायवे एंड करण्यात तयार आहे. समोर डावखुर हाताचा फलंदाज आहे हितेश पाटील. हितेश पाटील डावखुर हाताचा फलंदाज. डावखुरी हाताच्या फलंदाज आणि गोलंदाजाला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. ग्रामीण संघांना मिळालेली ही संधी आहे आणि तिचं सोनं या ग्रामीण संघाने केलेलं आहे. यावेळेस चेंडू टोलवलेला आहे सरळ सीमा रेषे बाहेर. डाबर 54 चौकार. या चौकारांशी एकूण धावसंख्या 13 या आकड्यावरती 1 बाद 13 आउट होणारा फलंदाज ओमकार पाटील आहे, ज्याने 1 धावाचं योगदान दिला. 2 चेंडूंचा सामना केला आणि आल्या ज्याने बरसात केली ती चौकाराची, तो फलंदाज मात्र हितेश पाटील मैदानात. भावेश कुरंगलेचा अगदी देखना चेंडू, थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी करणं अलीकडे अनिवार्य आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. ह्या गोलंदाजांना मिळालेली संधी आणि त्याचं केलेले सोने ग्रामीण संघांना मिळालेली खऱ्या अर्थाने संधी आहे. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू, थोडासा बाहेर जाणारा चेंडू. वेगळी गोलंदाजी केली जाते. एक चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि एकूण धावसंख्या 14 या आकड्यावरती. आणि इथून जर आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलेल्या 2 षटकामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 14 या आकड्यावरती. तर जयजी भोसले हे आमच्या बरोबर आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत करतो. मी ज्यासाठी ओळखला जातो ती मनही आपल्या समोर या षटकामध्ये साजरी करणार आहे, कारण ही 3 षटकं माझ्याकडे आहेत, त्यानंतर 3 षटकं समोरचे आमचे समालोचक आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. परंतु जबरदस्त असं आयोजन मंगेश दादा आणि अनिल दादा, त्याचबरोबर दत्ता गायकर, राजू तांडेल. आणि आजचा या स्पर्धेचा आपण पाहिले असेल उद्या शेवटचा दिवस आहे, परंतु आजचा दिवसही फार महत्वाचा आहे. काय घडणार या सामन्यामध्ये? नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी
खूप सुंदर कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं वर्ष आहे, परंतु प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक खेळाडूला इथे एक मोठी गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ आहे आता. आणि खरंच दर्जेदार क्रिकेट दोन संघांमध्ये ताकदीचा खेळही आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रोशन जबरदस्त. पुन्हा एकदा आपला लवजीचा हा गोलंदाज आहे भावेश सावंत. जबरदस्त गोलंदाजी त्यांनी पहिल्या षटकामध्ये केली आणि हा तिसरं षटक घेऊन येतो. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. भावेश सावंत पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर फलंदाज आहे तो हितेश पाटील. डावकुराताचा फलंदाज आहे. काय घडणार? एकूण धावसंख्येचा विचार केला 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. अगदी सुरेख गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली. यावेळेचा चांगला चेंडू, त्याला फक्त सन्मान दिलाय. चेंडूला टॅप केला एका धाबेसाठी. एकेरी धाबेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. जबाबदारीची फलंदाजी, कारण येणाऱ्या अजूनही 4 षटक आहेत. त्या 4 षटकांमध्ये किमान धावा बनवत्या आल्या पाहिजेत, कारण समोरही तितक्या ताकदीचा संघ आहे आणि त्या प्रयत्नाने त्या अनुषंगाने इथे मैदानामध्ये गोलंदाजी केली जाते, फलंदाजी केली जाते. दोन्ही संघ स्वराज स्पोर्ट्स कलंबोली मैदानामध्ये फलंदाजी करतो, तो आयर्न 11 वावरले संघ गोलंदाजी करतोय. जबरदस्त सामना रंगणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय की हर्षद पेंढारी, तर दुसऱ्या बाजूला बारक्या कांबळे, ओमकार पाटील, अशी ही लढत मैदानामध्ये असणार आहे. यावेळेचा चेंडू बीट केलाय, त्याचा सन्मान केला त्या चेंडूचा. अगदी चांगली गोलंदाजी भावेश सावंत याच्याकडनं केली जाते. 2 धावा सुमित डोंगरेने घेतल्या. या दुहेरी धावाने एकूण धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक बाद 17 आउट होणारा फलंदाज ज्याने 2 चेंडूचा सामना केला तो मोरबी गावचा ओमकार पाटील. 17 धावा गोलंदाजी करण्यासाठी भावेश सावंत ज्याने पहिलं षटक साकारलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा त्याने दिल्या आणि हा तिसरं षटक मैदानामध्ये जारी आहे. यावेळेचा चेंडू बॅटची येत घेतले. संधी आहे, तेलही गेले, तूपही गेले. इथे खराब क्षेत्ररक्षण. म्हणूनच मी नेहमी कन्नाडीमध्ये म्हणत असतो, जीवा लल्ललित दुरदुरीत कंठ हे धुलीस मिळवणारं क्षेत्ररक्षण आहे. आणि इथे झेल टाकलाय तो कोणाचा? सुमित डोंगलेचा. जबरदस्त अशी मैदानामध्ये सांगड बांधलेली आहे. परंतु अशा प्रकारचं झेल टाकाल, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ, या म्हणीप्रमाणे आपण झेल टाकला तर आपण धुलीस मिळणार हे नक्की आहे. आणि इथे झेल कोणाचा सोडला तर पारगावचा एक जबरदस्त असा फलंदाज सुमित याचा आपण झेल टाकलेला आहे. तिथे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न करिता वालूच्या कन्नरगडीता तेल गले, पण इथे तेल नाही तर इथे घाम घालावं लागणार आहे. जबरदस्त असं सामन्यांचं आयोजन रायगड प्रीमियर लीग. यावेळेचा चेंडू, चमकदार गोलंदाजी मैदानामध्ये भावेश सावंत कडनं केली जाते. रोहित पाटील, हितेश पाटील याला मात्र माघारी जावं लागतंय. जबरदस्त गोलंदाजी डीजे. मला सांग, लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे काय, नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो ती 17 या आकड्यावरती, 18 या आकड्यावरती. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हितेश बाद झाला, ओमकार बाद झाला. हितेशने व्यक्तिगत धावा केल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा केल्या. आतापर्यंत या षटकातले चेंडू संपले. 4 चेंडू आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. जबरदस्त आयोजन आपण पाहिलं असेल. शेवटचं मी सांगणार आहे की मंगेश दादा वाकडीकर आणि अनिल दादा पाटील आणि त्यांचे सहकारी राजूजी तांडे, दत्ताजी गायकर. मी नेहमीच म्हणत असतो की मी ज्यासाठी ओळखला जातो, श्वासे नासबद उट्टट पिंगट जटाडुट डाट बाण दंड नाट वज्रदंड नाट नकेट गेट के पोडी बोट रागे पोडी पोट. म्हणजे श्वास घेताना दोन्ही संघांच्या पासण्या कधी, मी दुसऱ्या इनिंग मध्ये नेहमी सांगत असतोय, दोन्ही संघांच्या पासण्या कशा होतात? पासपूस. आता जबरदस्त सामना मैदानामध्ये आहे आणि 3 षटक माझ्या वाट्याला आले आहेत. नक्कीच सामना अगदी रंगतदार अवस्थेत आहे. जयेश भोसले यांच्याकडे जाणार आहे, परंतु त्यापूर्वीचे 2 चेंडू मैदानामध्ये. यावेळेचा अपकटर चेंडू पंच बाहेर निघाल्यात. अजून एक खराब चेंडू टाकलेला आहे भावेश सावंत या गोलंदाजाने. एकूण धावसंख्या 19 या आकड्यावरती. 2 बाद 19 आउट होणारा फलंदाज एका बाजूला ओमकार पाटील, तर हितेश पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात आहे फात कलबचकर. जबरदस्त असा फलंदाज आहे. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू भिडकवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, एकापेक्षा काही नाहीये. एकेरी दाबेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते
20 या आकड्यावरती 2 बाद 20 चांगली गोलंदाजी, टिच्चून मारा, भेदक गोलंदाजी, नफीतुली गेंदबाजी मैदानामध्ये चालू आहे. ती एका बाजूला आयर्न 11 वावरले संघ ज्यांनी टॉस जिंकला, आमंत्रित केले ते सोरा स्पोर्ट्स कलंबोली संघाला. आतापर्यंत या क्षणापर्यंत एकूण धावसंख्या आहे ती 2 बाद 20. हा चेंडू हवेमध्ये भिडकावलाय, उंची जास्त घेतलेले चेंडू सरळ आर पार सीमा पार हायवाड 5 डझन सॉलिड षटकार, 6 धावा. एकूण 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावरती. जबरदस्त असं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे माझं सत्र संपलेलं आहे, 3 षटकं संपलेले आहे. मंगेश दादा आपल्याला धन्यवाद देतो, अनिल दादा आपल्याला धन्यवाद देतो. जबरदस्त आयोजन आणि येणाऱ्या या 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत जयजी भोसले. धन्यवाद. थँक्यू. तत्पूर्वी मी विनंती करेन जय माता कला क्रीडा मंडळ सोनारी अध्यक्ष श्री सुनील शेट कडू यांची इथे प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे. जय माता कला क्रीडा मंडळ सोनारीचे अध्यक्ष आहेत सन्माननीय सुनील शेट कडू साहेब. आपणाला विनंती करेन सर या आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर उरण पूर्व युवा कार्यकर्ते श्री युवराज शेठ पाटील वशेनी येऊन आहेत, उरण तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे. त्यांनाही विनंती करेन सर आपलं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि आपल्याला विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. जय माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सोनारी अध्यक्ष सुनील शेट कडू आणि सन्माननीय उरण पूर्व युवा कार्यकर्ते युवराज शेठ पाटील जे की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करेन आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि वळूया, एक जबरदस्त आवाज, सामना तर अगदी ताकदीचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जयेश भोसले यांचा आवाज असला की अजूनही मजा येणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. खूप मोठे मोठे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी मित्रांनो आयोजक मंडळांनी खूप सातत्यानं 4 ते 5 महिने या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. खूप रायगडवासियांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे, प्रचंड प्रतिसाद आहे प्रेक्षकांचाही. खेळाडूंनीही तेवढ्याच उत्साहाने ही स्पर्धा खेळलेली आहेत. मोठमोठ्या देणगीदारांनी ही स्पर्धा रंगतदार बनवण्यासाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. त्यापैकी स्पोर्टची ओनर आपण पाहू शकता, ज्यांच्या विद्यमानातून हे रंगीबेरंगी जर्सीज आपण पाहू शकता. त्याचबरोबर आपले आली सर यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. त्यांनी आपल्याला ही छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ ट्रॉफी 32 किलोची आपल्याला या स्पर्धेसाठी दिलेली आहे. आपण जे स्टँड पाहत आहात त्यांचे सौजन्य सुद्धा आपण खाली वाचू शकता. त्या सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप मदत केलेली आहे. त्या सर्व जे की सपोर्टरांचे आम्ही या रायगड प्रीमियर लीग मध्ये आयोजकांच्या वतीनं शतशः ऋणी आहोत. थँक्यू. ओव्हर टू जयेश भोसले सरांकडे. चला मैदानामधल्या चित्र पाहूया. धन्यवाद. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली आणि एका बाजूला आर्यन 11 वावरले. या 2 संघांदरम्यानची लढत 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. मैदानामध्ये असणारा सुमित डोंगरेच्या बॅटमधून षटकार आलाय. सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, सोडून तुझीच वाट चाल एकला. एकट्याला खेळ करायचा या मॅच मध्ये, कारण की आता मात्र 7 खेळाडूंनी जी धरली होती त्यांनी आता सोडली आहे. 2 खेळाडू बाद झालेत. स्ट्राईक एंड वरती यावेळी मात्र असणार आहे अर्थातच फहादच्या बॅटमधून ऑन साइडला खेचलाय. चेंडू मात्र सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. यावं लागतं आणि इथे सेटबॅकला बाउन्स बॅकने उत्तर दिलंय. निश्चित आपण पाहिलं तर गोलंदाजांनी पहिल्या 3 षटकामध्ये पहिल्या हाफमध्ये आपण विचार केला तर निश्चितच एक चांगली वर्चस्व अशी गाजवलं होतं आणि तदनंतरच्या ज्या 4थ्या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना फहादने चौकारासाठी धाडलाय. गोलंदाज सज्ज होईल. भावेचा हा चेंडू सरळ बॅटने ओव्हर द फिल्डर हेड. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार पॉवरफुल उत्तुंग सीमारेषेच्या बाहेर षटकार. आद
का मी अलिबागहून इथे दाखल झालोय, का माझी ओळख अलिबागने निर्माण करून दिली आहे. तो निश्चित सांगतोय, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अशी कोणतीही भिंत नाही. मुरुडची ओळख आहे जंजिरा, परंतु हा अभेद्य उभा राहिला मैदानामध्ये फरार. लोअर फुल टॉस ऑन साइडला, इथे मात्र केलेला फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, फहादच्या बॅट मधून निघणारा हा एकेरी धावसंख्येचा करताना पाहायला मिळते. काय खेळतोय तो, एक्स्ट्रा कव्हरला त्याने तो षटकार ठोकलाय ना, आजच्या दिवशीचा एक उत्कृष्ट फटका म्हणू शकाल तुम्ही. एक्स्ट्रा कव्हरला त्याने षटकार ठोकलाय. आठवण करून दिली सचिन तेंडुलकरची. शारजाचं मैदान शेन वॉर्नच्या विरोधात जर का खेळायचं आहे तर एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही खेळायला हवं, आणि ते करून दाखवलं होतं. सुमितची बॅट बोलतीये षटकारांची भाषा. तो आहे स्ट्राईक एंडवरती गोलंदाज आहे राकेश तांडेलचा हा चेंडू खोलवा टप्प्याचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्वतः येतोय चेंडूवरती. इथे एक धाव तर सहजरित्या अर्जित केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 51 धावा धावफलकावरती आहेत. जिथे आज मात्र गड किल्ल्यांची भाषा बोलत असताना आम्हाला अभिमान वाटतो. आज आम्ही ज्यांच्या साथीने आणि सोबतीने या मंचावरती आहे असे मंगेशजी वाकडीकर यांनी जो काय अर्नाळा किल्ल्याची जी काय निगा राखली आहे, आणि आज मग कर्नाळा किल्ल्याची जी काय निगा त्यांनी राखली आहे ना, आज खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो, सार्थ अभिमान आहे. आज निश्चितच अध्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची ही जी काही आज मात्र जे स्मारक आहे आणि आज त्या घराची निगा संपूर्ण आज निश्चित अभिमानास्पद कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने राखली आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा फहादच्या बॅटमधून इथे मात्र देखणा ग्लोरियस एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय फहाद. स्ट्राईक रेट पहा 366च्या धावसंख्येने इथे तो खेळतोय. स्ट्राईक रेटने तो मैदानामध्ये खेळतोय. कव्हर भेटणं म्हटलं ना, गुंडप्पा विश्वनाथची आठवण होते. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचणं आणि गोलंदाजांना खिजवणं. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेचल्यानंतर स्क्वेअर लेगच्या इथे वाटमोरा येत असताना गोलंदाजाकडे एक स्मित हास्य देणं. काय फटका फहादच्या बॅटमधून, चौकार आलाय. संघाची धावसंख्या 55. उजव्या यष्टीवरती इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. झेल सुटला सुमितचा, त्याचा तडाखा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. झेल सुटला इथे मात्र फहादचा, त्याचा तडाखा जरूर पाहायला मिळणार. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कॉन्फिडन्स दुगिनीत झालाय. जिथे चौथ्या षटकाच्या दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे 5वं, आणि या 5व्या षटकाच्या दरम्यान संघाची धावसंख्या आहे. नाना पाटेकरचा एक सिनेमा आला होता, अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. स्वराज स्पोर्ट्स कळंबोली. हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. इथे पंच आमच्याकडे वळतील. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर स्वरूपामधून येणारी ही एकेरी धाव, जिथे अवांतर धाव आली. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मधून टाळ्यांचा गजर होतोय. अनेक प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सुमितला इथे अनेक वेळेला जिथे मात्र आपण पाहिलं ना, एक संधी मिळाली, एक जीवदान मिळालं की त्याची बॅट जणू काही या वर्षीच्या हंगामामध्ये जिथे मात्र कोरोना गेल्यानंतरचा जो काय काळ आलाय ना, सुमित डोंगडेची बॅट सातत्याने बोलायला लागली. षटकार चौकारांची भाषा. लोअर फुल टोज आहे, ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस षटकार. प्रत्येक चुकी, ईच अँड एव्हरी मुवमेंट, ईच अँड एव्हरी बॉल, ईच अँड एव्हरी डिलिव्हरी, तुम्ही मैदानामध्ये काय करता. सध्याच्या घडीला एक व्हिडिओ व्हायरल होत होती ऋतिक रोशनची. त्यामध्ये तो म्हणाला होता, मॅच जर संपली ना त्यानंतर आपण काय केलं, आपल्या संघासाठी आपण काय केलं हे पहा. घर बसल्या युट्यूबवरती तुम्हाला आज व्हिडिओ मिळतात. पीटीसीच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून काय प्रदर्शन झालं, आपण कुठे चुका केला, या गोष्टी पाहाव्या लागतात मित्रांनो. एक चुकी झाली आहे, 21 धावा इथे प्लस होताना पाहायला, 20 धावा इथे प्लस होताना पाहायला मिळतील. कारण एकंदरीत विचार केला तर 21 धावा प्लस होतील, जिथे झेल सुटल्यानंतर आता 31 वरती खेळतोय सुमित डोंगडे. संघाची धावसंख्या 63 फ्लाय होतीये. सध्याच्या घडीला पेट्रोलचे भाव वाढलेत मित्रांनो. असे
हा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन विकेट आले होते. बॅटची चायनीज घेट यष्टीरक्षकाचा वेट कॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू क्रमांक 3 सुमित डोंगरे 14-15 चेंडू आणि 31 धावांची खेळी करून बाद. क्या बात आहे. इथे बाद होतोय सुमित. याचा खेळ तुम्हाला आवडला असेल. 15 चेंडू 31 धावांची बहारदार खेळी, 4 उत्तुंग षटकार ठोकून सुमित बाद होतोय. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कौतुक तर आपण करूया. मैदानामध्ये असणाऱ्या काही प्रेक्षकांना ज्यावेळी ड्रेस कोड येतो ना मित्रांनो, फार कमी खेळाडूंना ओळखता येतं. मैदानामध्ये यष्ट्यांच्या पाठीमागे असणारा प्रफुल्ल ठाकूर, इतिहास रचणारा खेळाडू, जो मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळालाय. पप्पूने टिपला झेल, खेळाडू बाद झालाय. तो 3रा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, तो मात्र प्रसाद राऊत. अलिबागचा खेळाडू प्रसाद मैदानामध्ये दाखल झालाय. संपूर्ण हाती आता धुरा घ्यावी लागणार आहे. एक हाती सत्ता जर का आणायची आहे ना, जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आहेत ना, तर तुम्हाला इथे किल्ला लढवावा लागणार आहे. बाजूप्रभू देशपांडेंची आठवण झाली. किल्ला लढवण्यावरून आपण काहीसा किस्साही आठवला. मैदानामध्ये गोलंदाज राकेश तांडेल सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. आज आम्ही रायगड प्रीमियर लीग खेळतोय. तांडेल नाव आलं. सुधीर तांडेलना खूप मिस केलंय या वर्षीच्या हंगामामध्ये. हा चेंडू अधिक वेगाने पंचांकडे अपील इथे करण्यात आलंय. हाईट फॅक्टर, पिचिंग इन लाईन, या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. हेमंत कोळींचा इशारा येतोय. हा चेंडू मात्र मिस करतोय यष्ट्यांना. षटक संपुष्टात आलंय. इथे 5वं 5 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 3 गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर 63 धावा धावफलकावरती आहे स्वराज स्पोर्ट्स कळंबोली या संघाची. एक छोटासा ब्रेक, डीजेकडे जाऊया. प्रथम फलंदाजी चालू आहे, जिथे आपण पाहतोय स्वराज स्पोर्ट्स कळंबोली. आपल्या मेगा स्क्रीनवरती सुमित डोंगडे 15 चेंडू 31 धावा, 7 चेंडू फहाद 23 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. हितेश पाटील 5 चेंडू 5 धावा, 2 चेंडू ओंकारने फेस केलेत, 1 धावसंख्येवरती तो बाद झाला. राकेश तांडेल 1 षटक 13 धावा 1 गडी बाद, 2 षटक भावेश सावंतने हाताळली. तिथे 20 धावा देत असताना 10च्या इकॉनॉमिक्सने 1 गडी बाद केला. भावेश हा एक महागडा गोलंदाज ठरला होता. 29 धावा 2 षटकांमध्ये त्याने खर्च केल्यात. कौतुक करत होतो आपण या स्पर्धेचं. कौतुक करत असताना या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून आम्ही पीटीसीचंही कौतुक करू. संदीपजी वास्कर यांनी आणलेली ही संकल्पना आज मात्र 2 बंधूंनी आपल्या खांद्यावरती घेतले, केडी ब्रदर्स, आणि निश्चितच ती लिलया पेलवतात. 5 कॅमेऱ्यांनी आज कॅमेरा वर्क चालू आहे. परंतु काहीशी आठवण सुधीर तांडेल यांची मी काढली होती. एक गटसी खेळाडू आज रायगड प्रीमियर लीग त्यांना मिस करते. भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून आणि या आयोजकांकडून जरूर त्यांच्यासाठी असेल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होणार, अर्थात चिनू पाटील रोहिंजन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आहे अर्थात फहाद. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येणार. चिनू पाटील साठी हे कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, अतिरिक्त धावा ज्या बहाल करण्यात येत आहेत. निश्चितच आपण पाहिलं गेलं तर या अतिरिक्त धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. जिथे धावा आहेत 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 64 रन्स ऑन अबाउट, लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना स्वराज स्पोर्ट्स कळंबोली. हा चेंडू अखूट टप्प्याचा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी करण्यात येते. अवांतर स्वरूपाची केली जाणारी ही गोलंदाजी संघाच्या जिथे मात्र आम्ही अनेक वेळेला म्हणतो, ज्यावेळी मात्र समोरच्या दिशेने द्रुतगती मार्ग आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे ज्याला मात्र म्हणतो आपण, तुमची लाईन दिशा आहे ना तुमची, ती संघाची दशा ठरवणारी असते. तुमची दिशा जर का चुकली, अपघात हा निश्चित होतो. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे, एका बाजूला चिनू पाटील जी गोलंदाजी करतोय, 65 धावा धावफलकावरती आहे, 65 रन्स ऑन अबाउट. उजव्या यष्टीवरती हा तेज तरार मारा ऑन साइडला. बॅटची इनसाइड एज जरूर घेतली होती. खेळपट्टीवरती चेंडू विसावतोय. क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती येईल. पंचांकडे अपील करण्यात आली. एकाच ऍक्शन मध्ये फेकी करण्यात आली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी. थर्ड अंपायरकडे कॉल देण्यात आलाय. आमचे 3रे पंच इथे दाखल होतील आणि 3ऱ्या पंचांकडे आलेल्या हायकोर्टामध्ये निर्णय गेलाय. तिथे सुप्रीम कोर्टामधून हायकोर्टामध्ये हा निर्णय गेला. 1993 ला प्रथमतः थर्ड अंपायर आलं. पहिला खेळाडू सचिन रमेश तेंडुलकरला बाद दिलं गेलं होतं. जॉन्टी रोड्सने त्याला बाद केलं.
परंतु मित्रांनो किस्सा पहा, सचिन तेंडुलकर पण कमी नव्हता. दुसरा खेळाडू जो बाद झाला तो जॉन्टी रोड्स होता आणि सचिन तेंडुलकरने त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं होतं. इथे तिसऱ्या पंचांची मागणी, कौतुक पीटीसीचं करेंट. मला ESPNची आठवण झाली, तिसरा पंच आल्यानंतर ESPN चॅनलवरती थर्ड अंपायर म्हणून हा सिग्नल यायचा ना, ती काहीशा आठवणी इथे ताज्या होत आहेत. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय राकेश दुर्गे सरांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत इतर सहकारी उपस्थित होत आहेत. विनंती करेल की आपण या मंचावरती आसनस्थ व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहा, खऱ्या अर्थानं आम्ही निश्चित म्हणतोय की तिसऱ्या पंचांकडे ज्यावेळी मागणी करण्यात आली आहे आणि आमची टेक्निकल टीम आणि जो काही कंट्रोल रूम आहे ना, त्यामध्ये दुसरा अतिरिक्त खेळाडूही जाणार नाही याच्याकडे लक्ष वेधतोय मैदानामध्ये. हा खेळाडू दिला जाणार तिसऱ्या पंचांनी घोषित केलाय. खेळाडू बाद होतोय, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात फहाद रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय, परंतु मुरुडच्या या खेळाडूने तुमची मनं जिंकली असतील ना, तर त्याच्यासाठीही एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे मित्रांनो. इथे एक धक्का बसलाय, चौथा खेळाडू 65 धावसंख्येवरती बाद. सन्माननीय समीर साळुंखे साहेब यांची प्रामुख्याने इथे उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचंही आपण रायगड प्रीमियर लीगच्या या महामंचावर सहर्ष स्वागत करत आहोत. तमाम मान्यवर या सर्वांचं चुकबुलीनं आमच्याकडनं कुणाचं नाव जरी राहिलं असलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. थँक्यू. मिड विकेट मधून भावेश सावंतचा थ्रो आला. मला आठवण झाली राहत इंदोरींची. राहत इंदोरींची एक कविता फार फेमस झाली होती मित्रांनो, वो बुलाती है मगर जाने का नहीं. परंतु त्याच्यामध्ये एक तिसरी ओळ होती, सितारे नोच कर घर ले जाऊंगा मगर खाली हात जाऊंगा नाही. भावेश सावंत जरूर इथे सांगतोय मी खाली हात घरी जाणार नाहीये. खेळाडूला बाद केलंय. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. भावेश चेंडूवरती येणार का? परंतु त्याच्या अवकाच्या बाहेरील हा झेल जिथे देऊन जाईल दुहेरी धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. जिथे धावफलकावरती जर का आपण पाहिलं एकंदरीत धावा धावफलकावरती आहेत त्या 67 धावा धावफलकावरती आहे. 67 रन्स ऑन अ बोट. 67 धावा धावफलकावरती आहे. 67 रन, 68 रन्स आहेत स्कोर कार्ड वरती. हा चेंडू मात्र जिथे अवांतर चेंडू पुन्हा घोषित करण्यात येतोय. पंच आमच्याकडे वळतात. विशालजी पाटील गोलंदाजाला इथे दंडित करतात. अवांतर धाव येते 69 धावा धावफलकावर. फहाद जिथे मात्र दुसरी धाव घेत असताना बाद झाला होता. गोलंदाज चिनू पुन्हा एकदा सज्ज होईल. हा फटका फासला, चेंडू हवेमध्ये. जिथे क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहिल्या तर धावफलकावरती धावा आहेत त्या 70. 17 रन 70 पाहायला मिळतात. 70 धावा धावफलकावर. 4 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. हे षटक क्रमांक शेवटचं. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आर्यन 11 संघ खेळतोय तो मात्र एका बाजूला स्वरा स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात. हा चेंडू तेज तर्रार, फास्ट अँड फ्युरियस उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. निर्धाव चेंडूची सांगता स्लॉक ओव्हर्स मध्ये पाहायला मिळते. ज्याला ग्रामीण विभागामध्ये आम्ही अनेक वेळा म्हणतो हाणामारीचं हे षटक आहे. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये टिच्चून मारा पाहायला मिळालाय तो चिनू पाटीलचा. केवळ 7 धावा त्याने खर्च केल्यात. हा चेंडू आखूट टप्प्याचा. इथे मात्र सरळ ट्रॅव्हल होणार लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बुलाती है मगर जाने राहत इंदुरी आज आपल्यामध्ये नाही आहेत. कोरोना कालावधीमध्ये काही खेळाडूही गेले, काही असे वक्तेही गेले आणि हे कविताकारही गेलेत. मैदानामध्ये आलाय चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 74. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल.
अनेक वेळेला मात्र ज्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं स्वच्छ भारत अभियान आलं आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आम्ही निश्चित म्हणतो जिथे मात्र अवांतर चेंडू आलाय मुक्काम पोस्ट बळवली तालुका पेण रायगड येथील अजयजी कलमकर पाटील साहेब यांचे हा फटका इथे मात्र ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर चौकार. आई तुझा डोंगर पुढे पळत जात असताना पाहायला मिळते अगरी मानामध्ये अजून एक शीर्षामध्ये येणारा अजून एक तुरा आमचे निश्चितच मुक्काम पोस्ट बलवलीचे तालुका पेण रायगड येथील असणारे अजयजी कमलाकर पाटील यांनी निश्चितच एक विक्रम नोंदवलाय. 5 तासात 5555 सूर्य नमस्कार त्यांनी मारलेत. अर्थात हाही एक अग्रिमानाचा तुरा आहे. तर निश्चितच त्यांचंही आपण कौतुक करूया. तेही लाईव्ह पाहतात या स्पर्धेचा. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. 36 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात 80 धावा. 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आर्यन 11 80 धावांचा पाठलाग करायचा या 36 चेंडूमध्ये. या इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. एक बाजू तुम्ही पाहिली जिकडे 80 धावा 79 धावा बनवल्या गेल्या. 80 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं. संदीपजी बोराडे जे कर्जदूत आज आमच्या सोबत उपस्थित आहेत त्यांचा मधुर आवाजामध्ये या उत्तरार्धाच्या खेळाला जशी सुरुवात होईल या पण ऐकूया त्यांचा आवाज. या आवाजाच्या आधी परंतु एक मधुर संगीत आणि त्या मधुर संगीताच्या पलीकडे त्यांचा आवाज. थोडं स्वागत समारंभाकडे सुद्धा वळणार आहोत. संदीप खलाटे सर प्रदीप स्पोर्टचे ओनर आहेत. त्यांना विनंती करेन सर आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. RPL साठी सर्व जर्सी ज्या आहेत हॅरिकॅन या ब्रँडेड जर्सीज आम्हाला त्यांनी प्रदान करण्यात आलेल्या आहेत. सर आपलं खरोखर मनापासून स्वागत आहे. संदीप खलाटे प्रदीप स्पोर्टचे ओनर आहेत आणि जे RPL साठी ज्या जर्सीज आपल्याला मिळालेल्या आहेत हॅरिकॅनच्या ज्या ब्रँडेड जर्सी आहेत ते यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. मी सरपंच आत्ताच ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अनिलदादा पाटील आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत करावं. त्यानंतर गोरक्षनाथ पोल जीवनदीप गोरक्षनाथ पोल जीवनदीप इंटिमिडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांना विनंती करेन आपण या. सर आपलंही स्वागत आहे. खेळाडू तुम्हाला पंचांनी अगोदर ताकीद दिलेली आहे आपण मैदानावरती प्रॅक्टिस करायची नाही. येस. त्यानंतर जय माता दी कला क्रीडा मंडळ सोनारी अध्यक्ष श्री सुनील शेठ कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती इथे लाभणार आहे. युवराज शेठ पाटील वशिणी युवा कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष यांची प्रामुख्याने या स्पर्धेला उपस्थिती लाभणार आहे. तुकाराम शेठ खरज साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेला उपस्थिती लाभणार आहे. सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब यांची प्रामुख्याने या स्पर्धेला उपस्थिती. रायगड ग्रामीण विभागीय अध्यक्ष आहेत. रायगड क्रिकेट टेनिस ग्रामीण विभागीय अध्यक्ष आहेत. त्यांची आपण इथे वर्णी लागलेली आहे. मी त्यांनाही विनंती करेन सर या. आपलंही स्वागत आहे स्वागत कक्षामध्ये. सन्माननीय दिलीप पाटील आहेत पाटणोलीहून. आपणालाही विनंती केली जाते आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. गोरक्षनाथ पवार ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकायला मिळाला मी विनंती करेन त्यांचंही स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रफुल्ल विचारे सर यांची प्रामुख्याने. सन्माननीय सभापती सर आपणाला विनंती केली जाते. प्रफुल्ल विचारे सर आपणाला विनंती केली जाते आमच्या मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. खूप मोठे मोठे मान्यवर आपल्याला मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सर्वांचे परिचित सन्माननीय रवींद्र शेळके पालीहून आहेत. त्यांनाही विनंती करेन या आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रवींद्र शेळके एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि या स्पर्धेसाठी खूप त्यांची मदत सुद्धा आहे आणि अनिल पाटील साहेब आहेत त्यांच्या अगदी निकटवर्तीय मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचंही आपण स्वागत करताना पाहणार आहोत.
सन्माननीय राकेश दुर्गे पाळेखुर्दहून आहेत, त्यांनाही विनंती करेन स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. खूप मान्यवर आहेत मित्रांनो, सुखबुलीनं आमच्याकडनं कुणाचं स्वागत जरी राहिलं असेल तरी शब्दसुमनाने सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आणि वळूया एक दमदार सामन्याकडे समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. रमलास वेड्या पण पाहिलं शिरू का गोलंदाज हे मागच्या सामन्यात थोडा गाजताना दिसत होता. फलंदाजी थोडी नकारात्मक भूमिका त्याच्याकडून पाहायला मिळाली, परंतु गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने या गोलंदाजाने हाताळलेली होती. परंतु इथे विचार करावा लागेल, आता जिंकायचं आहे की हारायचं आहे आणि त्याच्यातून या लीगमधलं आपलं अस्तित्व टिकवायचं की नाही हे दोन्ही संघाला सांगून द्यावं लागेल तमाम क्रीडा रसिकांना. कारण हे क्रीडा रसिक मायबाप आहे जे मात्र इतका लांबचा प्रवास करून आज तुमच्यासाठी या ठिकाणी पाठीराखे म्हणून आलेत आणि खरोखर त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण ज्यावेळी एखादा खेळाडू गावाचं नाव उंचावतो, आज साहजिकच आपल्यासाठी हा सोहळा आहे की रायगड प्रीमियर लीग गाजते आणि त्याचा उच्चांक महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात इतर देशात सुद्धा होताना दिसून येतोय. कारण आता मात्र गोलंदाजी मार्कवरती शिरोवी का गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती जर विचार करायला गेला तर खातं तर उघडलंय, श्री गणेशा धावसंख्येचा झालाय तो मात्र आर्यन 11 वावरल्या संघाचा. थोडासा चेंडू मात्र कमी टप्प्याचा ठेवला, तिथे फलंदाजाने फटका खेळला आणि हा फटका मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये आलेला हा चौकार. या चौकार लयमानाची दत्त गायकरची लयमानाची लीग रायगड प्रीमियर भारी, लीग रायगड प्रीमियर भारी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. क्या बात आहे डीजे, मनापासून कौतुक करेल. कारण ज्यांच्या आयोजनातून मात्र ही सफलता आपण पाहतोय. हे रायगड क्रिकेटची पंढरी सध्या कसलकंडच्या मैदानावरती दाखल झाली आहे आणि या दाखल झाल्याच्या कारणाने मात्र या सगळ्याचं श्रेय मी देऊ इच्छितो. ते नक्कीच मंगेश वाकडेकर असतील, राजेजी तांडेल असतील, दत्ता गायकर आणि अनिल दादा पाटील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल. यस, नक्कीच इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दरम्यान नक्कीच आपण पाहायला गेलं तर खोपटा उरण इथून मात्र मनसे अध्यक्ष आदरणीय बबन ठाकूर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नयन ठाकूर या
व्यक्तिमत्वांकडून मात्र रायगड प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा आल्यात. मनापासून आपल्या शुभेच्छांचा स्वीकार आहे सर. दरम्यान चेंडू फसवतोय, चेंडू जाणार सीमारेखा पार, नो डाऊट डीप एक्स्ट्रा रिजन आलेला हा पुनश्च चौकार. या चौकाराच्या मदतीने मात्र विचार करायला भाग पडले ते आता गोलंदाज शिरुविकला. कारण ज्याच्या पद्धतीने शिरुविकने मी सांगितलं होतं की पहिला सामना ज्यावेळी खेळला गेला त्यावेळी गोलंदाजी त्याची चांगली झाली, ती फलंदाजी थोडी नकारात्मक होती. परंतु इथे शिरुविकला फटकेबाजी केली जाते आणि तो फलंदाज आहे तो मात्र सुनील चावरी. खरोखर एक लाजवाब आहे. आज जर पाहायला गेलं तर क्रिकेट कुठल्या ठिकाणावर जाऊन पोहोचलाय. सुदर्शन जर स्कोरिंगकडे पाहायला गेलं, त्याच्यानंतर क्रिकेटकडे पाहायला गेलं, एक काळ होता क्रिकेटचा, शेताचा बांध दिसायचा नसं, शेताच्या आड फिल्डर असायचा आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर फलंदाजाने चेंडू कुठे टोलवलाय त्या फिल्डरला सुद्धा कळायचं नसं. इतकी खराब मैदानं होती. परंतु आता मात्र तसं घडत नाहीये. आता इतकं लाजवाब मैदान सुद्धा बनवलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण RPLच्या माध्यमातून या मैदानावरती आपण पाहतोय. हे मैदान खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी जसा इतिहास रचला तसा ज्या मैदानाचा सुद्धा इतिहास आहे. कारण आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यातली नव्हे तर मी म्हणेल महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त टुर्नामेंट झाल्या कुठे असतील तर ते हे मैदान आहे. सुंदर फटका येतो या क्षणाला. पॉइंट रिजन मधून चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. चेंडू जातोय सीपर दिशेत आलेला हा पुनश्च चौकार आपण पाहतोय. डीजे आहे झुंजार गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार, मारला खणखणीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. क्या बात आहे. खरोखर जर पाहायला गेलं तर हा झणझणीत चौकार आहे. दुपारची वेळ आहे मित्रांनो, सोमवारचा दिवस आहे, परंतु जेवणाची वेळ नक्कीच झाली आणि जेवणात काय लागतं, झणझणीत नसेल तर बऱ्याच जणांना जेवण आवडत नाहीये. वार असू द्या सोमवार, परंतु बऱ्याच जणांचा विषय तोच असतो. परंतु इथे मात्र धावपळकावरती धावा येत आहेत त्या अद्यापपर्यंत 14 आकड्यावरती. जर 4 विचार करायला गेलं तर अद्यापपर्यंत 5 चेंडूंची अधिकृत फेकी धावपळकावरती आहे आणि असं असताना एक डॉट आलाय, बाकीचे 3 चौकार पाहिलेत आणि त्याच्यानंतर एक वाईट आणि एका सुरुवातीला जिथे मात्र या ठिकाणी RN11 वावरले संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश एका धावेने झाला होता. हा सगळा प्रवास 5 चेंडूंचा अद्यापपर्यंत पाहतोय. शिरुविक सध्या महागडे षटक फेकतोय, कारण जिथे म्हणायला गेलं मॅनेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या षटकाचा जर तुम्ही विचार केला गेला तर मात्र या षटकात फलंदाजांना तितका वाव असतो, कारण इथे 38 सर्कलचं पाहतोय. दरम्यान नेक्स्ट मॅच कडे जाऊया आपण. SS ब्रदर्स वर्सेस जय माता दी सोनारी दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज, तुम्हाला वारंवार कॉल दिला जातोय, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेक करण्यासाठी, विलंब करू नका. दिग्गजांची मांदी आली या मंचावरती मित्रांनो आहे, कारण यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असल्या कारणाने या स्पर्धा होतात. कारण कोणती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला संगणमत करणं फार गरजेचं आहे, मग ते मैदान असो हे व्यासपीठ. सुंदर गोलंदाजी, फ्लिप केला गेला चेंडूला, हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसला आणि इथे मात्र ज्याने झेल टिपलाय तो पाहतोय आपण प्रसाद राऊत. अफलातून झेल टिपला डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये, ज्याच्यावरती मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. डीजे ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, थँक्यू डीजे. तुम्ही काठीनं घोंगडाचा आवाज काढला, थोडासा आमचा विचार करायला गेला तर आमचे साथी समालोचकच कर्जतमधले संदीप गायकवाड नाव आवर्जून घेईल. त्यांचा एक शब्द असतो जत्रा, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महोत्सव आणि क्रिकेटचा उरस. नक्कीच टॉस बॉक्स कडे जायचंय. मी विनंती करेल आदरणीय प्रमोदजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत प्रफुल्लजी विचारे हे दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचंय. दोन्ही खेळाडू उपस्थित झालेत. नक्कीच विनंती करेल रोशनजी सकवाल सरांना की आपण सुद्धा टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचंय. मान्यवर उपस्थित झालेत, खेळाडू उपस्थित आहेत. विचार करावा लागतो क्रिकेटमध्ये. SS ब्रदर भातानपाडा आणि जय माता दी सोनारी या 2 संघांमध्ये टॉस आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल, एकीकडे ज्यांचे फ्रेंचायझी आहेत बबनभाई मुकादम पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, आणि जय माता दी सोनारी संघाचे फ्रेंचायझी आहेत महेश शेठ कडू आणि सुनील शेठ कडू. आणि कर्णधार आपण पाहू शकाल, एकीकडे बारक्या कांबळे तर संदीप पाटील पप्पू.
हा एकीकडे कर्णधार असणार आहे. दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. आता मात्र एक महत्वाची लढत असणार आहे SS ब्रदर्ससाठी सुद्धा आणि महत्वाची लढत असणार आहे ती मात्र जय माता ती सोनारी संघासाठी सुद्धा. मैदानामध्ये सामनाही चालू आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळेला मात्र हो अपील होते लेग बिफोर विकेटची आणि उचलून धरली जाते पंचांच्या माध्यमातून. विकेट परतावा लागेल एक चांगल्या फलंदाजाला. इथून मात्र विकेटचा खात्मा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष त्या चेंडूचा येस बरक्या टॉस जिंकला. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. खूप महत्वाची मॅच आहे कारण आता तुझ्याकडे फक्त 2 सामने उरलेत आणि त्यामध्ये तुला तुझं 100% नाही 1000% एफर्ट द्यायचा आहे. तर काय रणनीती असणार आहे? आता कमीत कमी आम्ही बॉलरांना सांगू की कमीत कमी रनमध्ये थांबवलं पाहिजे, कारण की आता आमचा रन रेट पण थोडासा वर गेला असं वाटतं. कारण की मगाशी आम्हाला 80 रन चेस करायचं होतं, आम्ही 20 रनने काहीतरी हरलो आहे. थोडा जवळ हरलो असं थोडा रन रेट राहिला असता, पण आता ही मॅच आम्हाला कमी रनमध्ये ठेवून आणि कमीत कमी ओव्हरमध्ये जिंकायला लागेल. येस SS ब्रदरचा हा कर्णधार होता. त्यालाही बेस्ट ऑफ लक देऊया. आणि या सामन्यासाठी पप्पू आता महत्वाची लढत आहे तुझ्यासाठी आणि या महत्वाच्या लढतीमध्ये राहिलेले जे सामने आहेत त्याच्यामध्ये तुला रन रेटही टिकून ठेवायचं आहे, शिवाय सामनेही जिंकायचे आहेत. तर अशामध्ये काय रणनीती असणार आहे? मी तर प्रथम रन रेटवर जाण्यापेक्षा पहिला सामना जिंकण्याचा विचार करेन आणि जास्तीत जास्त रन करेन. येस ऑफकोर्स ज्यावेळेस सामना जिंकण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस तुझा रन रेटही बघितला जाईल. इथून मात्र विकेटही जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पप्पू एक चांगला सामना आहे. तुला बेस्ट ऑफ लक देतो कारण मैदानामध्ये सामना चालू आहे त्यामुळे आपण जास्ती संभाषण करू शकत नाहीये कारण मैदानामध्ये एक दर्जेदार सामना सुरू आहे आणि त्या दर्जेदार सामन्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बोराडे सरांकडे जाऊया. धन्यवाद. येस थँक्यू रोशन सर. दरम्यान जर विचार करायला गेला आता विकेटची मालिका मैदानावरती कायम राहिली आहे. तत्पूर्वी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करेल खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी नाईटची रजनी पाहायला मिळते ते आदरणीय चौक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिनजी मते सरांचं या मंचावरती आगमन होतं. मी विनंती करेल सचिन मते सरांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सचिन मते या आपण मंचावरती. आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहतात. इथे जरा एक वेगळं नातं सध्या क्रिकेटपट्टूंचं आमचं आणि आयोजकांचं पाहायला मिळत आहे कारण इथे विकेटची मालिका आपल्याला पाहायला कायम ठेवताना दिसतंय. इथे मात्र थर्ड अंपायरचं डिसिजन घेतलं गेलं होतं परंतु आता मात्र थर्ड अंपायर कडून अपील सांगण्यात येत आहे की अंपायर्स कॉल पाहिजे तर रिप्ले पाहू शकता. येस कारण काही डिसिजन महत्वाचे असतात मित्रांनो ज्याच्यामध्ये परतावा लागतं. हा फलंदाज बाद आहे कारण इथे मात्र आमच्या थर्ड अंपायरने सुद्धा त्याला दुजोरात दिला आणि इथे आता मात्र काय घडतंय ते पाहूया. कारण आता थोडीशी वाताहतीला सुरुवात होते कारण आर्यन 11 वावरलंय. हा संघ आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी मैदानात झुंज देतोय. असं असताना मात्र पहिल्या षटकात धावा चांगल्या आल्या, चौकारांची रणनीती आली परंतु त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती निखिल पाटील नावाचं वादळ गोलंदाजाचं आलं आणि ह्याच वादळाने मात्र आर्यन 11 वावरले या संघाला मात्र शांत करण्याचा निर्धार केलाय. कारण अतिशय पाहायला गेलं तर पहिल्या षटकात कोणतीही विकेट नव्हती, शेवटच्या चेंडूला आलेली, परंतु त्याच्यानंतर मात्र निखिल या गोलंदाजाने जो ब्रेक लावलाय धाव संख्येला आणि वारंवार विकेटचं पतन. इथे जर पाहायला गेलं तर संघाचे हॅट्रिक पूर्ण झाले विकेटची आणि त्याच्यानंतर आता विकेट हॅट्रिकच्या कगारवरती सुद्धा गोलंदाज निखिल पाटील वैयक्तिक विकेट हॅट्रिक. अद्यापर्यंत मला वाटतं सकाळच्या माहितीप्रमाणे अद्यापर्यंत आज 7वा दिवस आहे परंतु एकही गोलंदाजाने आपला वरचष्मा मैदानात कायम ठेवला नाहीये आणि अद्यापर्यंत ती विकेट हॅट्रिक पर्यंत पोहोचू शकलेला कोणताही गोलंदाज पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे काय सांगून द्याल याच्यातून की इथे सध्या जर पाहायला गेलं तर मात्र फलंदाज गाजताना दिसत आहेत. कारण फलंदाजांचा वरचष्मा आतापर्यंत कायम आहे परंतु गोलंदाजी मार्क वरती निखिल पाटील ऑन फायर.
काय गोलंदाजी आहे मित्रांनो, वाहवा करावी का करावी नाही, कारण जितक्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, आता सुद्धा धोका निर्माण झाला होता तो फलंदाजाला, हलक्याच्या हाताने फली मात्र त्याने साकारले, परंतु थोडीशी चुकी जर झाली असती तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू पाहायला मिळाला असता. झटका बसतो, परंतु या झटक्यातून सावरणं फार गरजेचं आहे. इथे मात्र फटका किल्ला गेलाय, लॉंग ऑन रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक तैनात, गोळीच्या वेगाने जितका चेंडू जातोय तितक्याच वेगाने तो परततोय आणि इथे एकच धाव येणार. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. कासवाची संत गती आता धावसंख्येची आर्यन 11 वावरले संघाची पाहायला मिळते, कारण धोका वाढायला सुरुवात होते. जसजसे चेंडू कमी होत जाणार तसतशी आर्यन 11 या संघाच्या डोक्यावरती टांगती तलवार येताना दिसणार. मग ती कधी पडेल आणि त्याच्यानंतर एक गोलंदाज काय करतील असा भरोसा आता मात्र वाटत नाहीये, कारण इतक्या ताकदीची गोलंदाजी निखिल पाटील हा गोलंदाज मैदानात करतोय. कारण 4 चेंडू फेकले, 2 विकेटचं नुकसान करत एकच धाव दिली आहे. जोरदार टाळ्या होत्या जरा निखिल पाटील साठी. लेफ्ट आर्म मारा केलाय, सुंदर गोलंदाजी पहा, इथे जकडून ठेवलंय. असं म्हटलं जातं की कुख्यात गुन्हेगाराला जर मात्र जेरबंद करायचं असेल तर अंडा सेल मध्येच टाकलं जातं. तशा पद्धतीचं अंडा सेल इथे फलंदाजांच्या पायाला त्याने तयार केलाय तो गोलंदाज निखिल पाटील. काय गोलंदाजी आहे, कारण वारंवार डॉट चेंडू फेकणं हे घातक असतं फलंदाजासाठी आणि तितक्या ताकदीने तो गोलंदाजी करतोय. सावध पावित्रा घेतला, आता मात्र इथे फलंदाजाने फक्त एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा प्रयत्न सुद्धा फसत होता, परंतु इथे बालबाल बचावलेत. जाणून घेतलं की दुर्घटना से देरबली आणि इथे फक्त 2 विकेटचं नुकसान करत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात निखिल पाटीलने. नक्कीच संघाची धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. तत्पूर्वी देऊया डीजे मास्टर यांच्या सुमधुर संगीताला एक साथ. तुमची वाजंत्री खूप चांगली आहे, त्यात मला तिला मात्र शंका नाहीये, परंतु एक गाणं थोडं मी मिस केलंय तुमच्या माध्यमातून. येस, सन्माननीय राजेश म्हात्रे साहेब आहेत मोरबीहून, त्यांचंही या स्पर्धेला इथे भेट देण्यासाठी आगमन झालेलं आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये तमाम मान्यवर आहेत, त्यापैकी एक मान्यवर आपण पाहू शकता राजेश म्हात्रे सर यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती आहे. मोस्ट वेलकम सर, सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सर. नक्कीच डीजे मास्टर, मी सांगितलं की लगान पिक्चरचं गाणं जरा होऊन जाऊ द्या, कारण ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला क्रिकेट काय असतो आणि त्याच्यानंतर मात्र त्या क्रिकेटमधून विजय काय असतो हा येणारा शेवटचा क्षण असो पिक्चर होता. परंतु सध्या पिक्चर चालू आहे मैदानावरती, तो म्हणजे आर्यन 11 वावरले वर्सेस स्वरा स्पोर्ट्स कलंबोली. अफलातून गोलंदाजी स्वरा स्पोर्ट्स कलंबोलीकडून निखिल पाटीलचे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तो गोलंदाज आकाश गिरी. स्ट्रायकर एंडचा फलंदाज आपण पाहतोय परेश. सुंदर फटका आलाय, परंतु या फटक्यात परेशला सुद्धा परतावं लागेल. थँक्यू डीजे. इथे मात्र जर विचार करायला गेला तर गोलंदाजी मार्कवरती असलेला गोलंदाज कालुंद्रे गावाचा आणि फलंदाजी मार्कवरती जो फलंदाज होता तो सुद्धा कालुंद्रे गावाचा. म्हणजे पहा, इथे कोणती तफावत तुम्हाला पाहायला मिळत नाहीये, कारण क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मैदानात ज्यावेळी आपण खेळतो त्यावेळी नक्कीच युद्ध असतं, परंतु मैत्रीपूर्ण असावं यात कोणती शंका नाहीये. कारण क्रिकेट झाल्याच्या नंतर हेच खेळाडू ज्यावेळी वाद होतात, उपलब्ध होतात, त्यावेळी मात्र मैदानात भांडण करतील एक वेळेस, परंतु जर मैदानाच्या बाहेर आले तर गलाभेट घ्यायला सुद्धा विसरत नाही. हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं, कारण इथे मात्र मैत्रीपूर्ण लढती आहेत आणि या लढतीमध्ये जर विचार करायला गेला तर या विकेटचं पतन होतंय, झटका बसतोय. ड्रिंक्स ट्रॉली मात्र मैदानात रवाना झाली होती, नक्कीच परत आहे, परंतु डीजे मास्टर तुम्हाला संधी आहे पुनश्च. आणि तसं पाहायला गेलं तर एकाच संघातील 2 खेळाडू प्रतिस्पर्धी म्हणून विरोधात खेळतायत. एकीकडे आकाश गिरी आहे, एकीकडे परेश चिखलीकर. हेही वैशिष्ट्य आहे हे प्रीमियर लीगचं. आणि आता जरी एकाच संघातले असले तरी खेळ मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी म्हणूनच करावा लागेल, कारण असं म्हटलं जातं एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, म्हणजे युद्धामध्ये सर्व क्षम्य आहे. इथे मात्र एकाच संघातून जरी असले तरी ताकद मात्र अपोजिट लावावी लागणार आहे, विजयासाठी लावावी लागणार आहे. यस सर, नक्कीच.
या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता फलंदाजी मार्क वरती येतोय अर्थात बंटी पेंडारी, ज्याचा विचार करायला गेलं हरिकेन्स स्पोर्ट्स यांचा ब्रँड अँबॅसिडर आहे सध्या बंटी पेंडारी. सध्या मैदानात आहे परंतु काय करतोय पाहूया. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे बंटी. इथे मात्र बाईकच्या स्वरूपात या धावा घेत आहेत. काय असतं पहा, मी नेहमी म्हणतो, माझं एक वाक्य लक्षात ठेवा. सकाळच्या समालोचनात मी सुद्धा तेच म्हटलं, क्रिकेटपट्टूकडे जितका संयम असेल तितका क्रिकेटपट्टू त्याच्या क्रिकेट करिअरची उंची गाठताना दिसून येतो. तुमच्याकडे सगळ्यात व्यावहारिक ज्ञान असू द्या अथवा कोणताही मैदानी खेळ, तुम्ही जितका आयुष्यात संयम बाळगाल तितकी तुमची यशाची गुरु किल्ली ही तुमच्याकडेच असते. परंतु इथे मात्र बंटी पेंडारीचा सुद्धा संयम ढसलत होता आणि त्याच्यानंतर मात्र त्याला साथ देतोय चिनू पाटीलचा संयम सुद्धा ढासलत होता. थोडंसं पंबलिंग जर क्षेत्ररक्षणात झालं नसतं तर बंटी पेंडारीला सुद्धा मैदानात आता परतावं लागलं असतं. ही धोक्याची घंटा बंटी पेंडारीसाठी होती. परंतु पाहूया, सध्या नक्कीच मी म्हणेल हरिकेन्स स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर जरूर आहे, परंतु सध्या वावरले संघासाठी ब्रँड अँबॅसिडर बनावं लागेल. सुंदर फटका आला, आपण पाहतोय रिझन मधून डीप एक्स्ट्रा रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. चेंडू सीमारेखा पार आलेला हा बंटी ब्रँड चौका. डीजे डीजे जी शोकांतिका मी व्यक्त केली तिला सुद्धा तुम्ही पूर्णत्वाला नेले, कारण हे गाणं मला ऐकायचं होतं. आणि नक्कीच आता मात्र जाऊया गोलंदाजी मार्कवरती असलेला गोलंदाज आकाशगिरी. गोल्डन स्पॉटचा चेंडू उंची गाठले आणि आलेला दमदार फटका दाखवून देतोय बंटी पेंडारी की हरिकेन्स स्पोर्ट्सने मला ब्रँड अँबॅसिडर का बनवला. आणि मैदानात आलेला दणदणीत खणखणीत असा बंटी ब्रँड षटकार. हा डीजे मास्टर सध्या धक्का दिला जातोय तो स्वरा स्पोर्ट्स कलंबोली या संघाला, कारण आता आर्यन 11 या संघाने आपले भाऊ मैदानात फैलावायला सुरुवात केली आहे फलंदाजीच्या स्वरूपातले. आता मात्र धावफलकावरती धावा येत आहेत त्या 27 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातलं हे तिसरं षटक. पुन्हा तीच लेंथ लाईन होती, थोडासा लेग साइड चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला, जिथे मात्र बंटी पेंडारीच्या शरीराला चेंडू स्पर्श करताना दिसून आलाय आणि त्याच्यावरती अपील तंत्राचा वापर नक्की केला. परंतु चेंडूची उंची टप्पा खाल्ल्याच्या नंतर फार मोठी होती, जिथे मात्र यष्ट्यांवरती वरून जाताना हा चेंडू दिसत होता, ज्याच्यावरती पंचांनी निरीक्षणात्मक कामगिरी केली. हा चेंडू मात्र त्यांनी डॉट घोषित केला. अजूनही 19 चेंडू शिल्लक आहे आणि 53 धाव संख्येची गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे हा प्रश्न आता निर्माण झालाय. वावरले संघाला दमदार हजेरी लावायची असेल तर मैदानात मोठी फटकेबाजी करावी लागेल. हाही चेंडू थोडासा मिस केला, टायमिंग चुकला बंटी पेंडारीचा या चेंडूवरती. जर परफेक्ट टायमिंग आला असतं तर हा चेंडू मला वाटतंय डीप फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार पाहायला मिळाला असता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तिथेच स्थिरावलेल्या 27 या आकड्यावरती. येस, तत्पूर्वी आपण थोडा वेळ आहे आपल्याकडे, स्वागत समारंभाकडे वळूया. मी विनंती करेन आमचे मंगेश वाकेडकर, अनिल दादा पाटील असतील या आपण स्वागत कक्षाकडे. मी जय माता दी कला क्रीडा मंडळ सोनारीचे अध्यक्ष सन्माननीय सुनील शेठ कडू यांना विनंती करेन सर आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. पाहुणे हे परमेश्वरास समान असतात आणि ती संस्कृती या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जपली जाते. सन्माननीय जय माता दी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनील शेठ कडू यांचं आपण स्वागत इथे होताना पाहणार आहोत. बरोबर युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी वशिनीहून आहेत युवराज शेठ पाटील, आपणालाही विनंती केली जाते आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्याचबरोबर सन्माननीय मान्यवर रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष श्री तुकाराम घरत सावरखार उरणहून आहेत. सर या आपलंही स्वागत आहे. सन्माननीय मान्यवर रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष सावरखार तुकाराम घरत साहेब यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर माजी ग्राम सुधारणा अध्यक्ष सोनारी दिलीप कडू सर, आपली प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. या आपलंही सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय मान्यवर प्रवीण सुर्वे सर आहेत, आपणालाही विनंती केली जाईल मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा.
सन्माननीय प्रवीण सुर्वे सर, आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपण आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर स्वप्नील फडके सर आहेत, आपणालाही विनंती केली जाईल, या आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपण मान्यवर पाहू शकता प्रणव कुडेकर सर आहेत, त्यांनाही विनंती करेन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय मान्यवर प्रणव कुडेकर सर, आपलंही स्वागत आहे. मुरबीहून आहेत सन्माननीय मान्यवर राजेश म्हात्रे, आपणालाही विनंती केली जाते की आमच्या मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तर हे होते तमाम मान्यवर ज्यांनी या स्पर्धेला आवर्जून भेट दिलेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून कसरखड नगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. तमाम प्रेक्षक वर्ग ज्या स्टँडमध्ये बसलेले आहेत, आज पहा अगदी तुडुंब भरलेले हे स्टँड आपण पाहू शकता. त्या स्टँडमध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षक मायबापांचं सुद्धा या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. PTC पनवेल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ज्याचे फाउंडर आहेत संदीप वास्कर सर, जे प्रेक्षक घरबसल्या या रायगड प्रीमियर लीगचे आनंद घेत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. सन्माननीय मान्यवर समीर साळुंके सर, आपणाला विनंती केली जाते की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. बरेचसे मान्यवर आपण पाहत आहोत, त्या प्रत्येकाचं इथं स्वागत केलं जात आहे, त्यांना सन्मानित केलं जात आहे. ही संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे आणि हे केलं आहे आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला तर मित्रांनो, मैदानाकडे एक जबरदस्त सामन्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. येस, थँक्यू सर. नक्कीच आपण पाहायला जर गेला तर निर्मळ पाण्याचा अखंड झरा, हिंदूंची हीच तर धुरा, अतिथी जनांचे स्वागत करा, हीच आहे आपल्या महाराष्ट्राची परंपरा. आणि त्याच परंपरेला अनुसरून आजचं हे व्यासपीठ मात्र रंगलं जात आहे. आणि मैदानाकडे वळूया, कारण एकीकडे जर विचार करायला गेला तर आता मात्र 27 धावांवरती या ठिकाणी 3 षटकात रोखला गेला. 80 धावत संख्येचा हा पाठलाग आहे. आता मात्र येणारे 18 चेंडू, सुंदर गोलंदाजी या क्षणाला आउटसाइड द ऑफ स्टंप. हा चेंडू मात्र वाईड आलाय. एक जबरदस्त, मी तर म्हणेल सध्या तरी आर्यन इलेव्हन वावरले संघाला एक चुणूक दाखवून दिली आहे गोलंदाजाने, परंतु ती चुणूक दाखवता दाखवता दिशाहीन गोलंदाजी सुद्धा त्याने केले आणि त्याचा फायदा वावरले संघाच्या खात्यात जातोय, तो मात्र एका धावेच्या मदतीने. कारण इथे धावपळकावरती अद्याप धावा येत आहेत त्या 28 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जे कार्य वंटी पेंडारीला मैदानात साध्य करायचंय ते कार्य नक्कीच केलंय. कारण क्रिकेटमध्ये बराचसा खेळ मित्रांनो विचारावरती आधीन असतो. कोणत्या क्षणाला कोणता फटका खेळायचा आणि कोणत्या क्षणाला कोणती धाव घ्यायची हे क्रिकेटपटूच्या लक्षात असणं फार गरजेचं आहे. आणि बंटी पेंडारीने हे जाणलंय की सध्या मैदानात आपल्याला एकतर्फी किल्ला लढवायचा आहे. जसं आजही पाहिलं आपण मित्रांनो, जसं म्हटलं गेलं 350 वर्षांचा काल उलटून जरी गेला असला तरी छत्रपती शिवरायांचं नाव मात्र इतिहासात अजरामर झालंय ना, ते कोणीही विसरू शकत नाही. तसाच विचार आता बंटी पेंडारेला मैदानात करावा लागेल. हा सामना जर आर्यन इलेव्हन संघाला त्याने जिंकून दिला तर मात्र आर्यन इलेव्हनचे पाठीराखे आणि तमाम प्रेक्षक मात्र बंटी पेंडारेला विसरणार नाहीत. परंतु आता मात्र तशा प्रकारची गोलंदाजी स्वरा स्पोर्ट्स कलंबोलीचा हा गोलंदाज शिरोविक करून देणार का, ज्याने पहिल्या षटकाची फेक केली होती, धावा दिल्या होत्या त्या 14. प्रेशर मित्रांनो, जर विचार करायला गेला चांगला चेंडू आलाय, थोडासा ऑफ स्टंपच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु बंटी पेंडारेला चेंडू समजण्यात मात्र अपयश आलं. ह्या उत्तम सध्या जर म्हणायला गेलं तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल. एक चांगली यष्टी रक्षण करण्याचं कार्य मात्र त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. फात खरोखर वाह, काय यष्टी रक्षण आहे. जर विचार केला मित्रांनो तर खरोखर महेंद्रसिंग धोनीची यष्टी रक्षणात आतापर्यंत कोणीही आंतरराष्ट्रीय लेवलला तुलना करू शकत नाहीत. इतकी चांगली त्याची यष्टी रक्षणाची भूमिका असते. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिला मागचाच विचार करायला गेला तर महाराष्ट्रातल्या वीरांनी मात्र चांगली कसोटी आपल्याला जिंकून दिली, जिथे मात्र विचार करतो आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याने तो सार्थ केला. फटका आला, या क्षणाला पुनश्च चेंडू जातोय सीमारेषेत जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असताना मात्र चांगला चेंडू पकडला जातोय. या ठिकाणी मात्र एकच धाव येते. आर्यन इलेव्हन वावरले, थोडा धोका वाढतोय, कारण आता मात्र स्वरा स्पोर्ट्स कलंबोली मैदानात हवी होतोय. एकतर्फी लढत होणार की दुहेरी लढत पाहायला मिळणार, कारण एकीकडे जर विचार करायला गेला धावसंख्येचा इतका डोंगर आहे, येणारे 14 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे.
चीनू मात्र 4 चेंडू आणि 2 धावेंवरती खेळतोय. प्रत्येक चेंडूवरती माल्टी हिट द्यावा लागणार आहे तो आता मात्र चीनू आणि बंटी याला. कारण ज्या पद्धतीत आर्यन इलेव्हन वावरले, संघाने अस्तित्वाच्या लढाईला सुरुवात केली. गोलंदाजी खराब झाली पहिल्या इनिंग मध्ये, परंतु त्याच्यानंतर मात्र फलंदाजी तितकी पॉवरफुल पाहायला मिळत नाहीये. रिवर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार, कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती ने तसाच फटका या ठिकाणी आपण पाहतोय चीनूच्या फलीमधून आलाय. अफलातून फटका. डीजे अगोदरचा जो आवाज तुम्ही ऐकवला ना डीजे, आपण म्हणायला गेला तर एक पात्र फार मोठं गाजलं गेलं. त्या पिक्चरने एक इतिहास रचला गेला. तो आवाज होता तात्या विंचूचा. कारण जर पाहायला गेलं तर दिलीप प्रभावळकर जे पडद्याच्या मागे राहून ज्यांनी आवाज फक्त दिला आणि तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं. सुंदर फटका येतो या क्षणाला, परंतु त्या फटक्या मागे थोडंसं डिस्साल मी तर म्हणेल गोलंदाज कामगिरी करताना दिसत होता. कारण हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाच नाहीये. दरम्यान इथे मात्र धाव आली. या धावेच्या मदतीने अद्यापपर्यंत आपण पाहायला गेला तर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या अद्याप 35 या आकड्यावरती. गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान, कचलगड गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा. हा, थँक्यू डीजे. हे गाणं वाजवा, कारण या गाण्याचे बोल फार महत्वाचे आहेत. कारण इथे सन्मान कोणाचा आहे पहा. इथे मान्यवर तर उपस्थित आहेत, परंतु अनिल पाटील सरांनी मात्र सन्मान घडवून आणलाय तो रायगडच्या या खेळाडूंचा. धावपळक जाऊन पोहोचलाय ते अद्याप 35 या आकड्यावरती. येस, प्रमोद पाटील साहेब आहेत, पोलीस पाटील यांची प्रामुख्याने स्पर्धेला सदिच्छा भेट पाहायला मिळेल. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि वळूया मुख्य स्पर्धेकडे. थँक्यू. आकाशगिरी गोलंदाजी मार्क वरती आहेत. चांगली अपडेट ज्यांच्या माध्यमातून नक्कीच स्कोररची भूमिका काय असते मित्रांनो. समालोचकाचं बोलणं, उचलली जीप लावली टाळ्याला मी तर म्हणेल, परंतु सगळा आत्मा, सगळी संजीवनी जी असते ती आमचे स्कोरर जे आता सध्या आहेत सुदर्शन. तर खरोखर चांगली कामगिरी सुदर्शन सर तुमच्या माध्यमातून आहे. प्रत्येक चेंडूचे अपडेट त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे येते. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 45 धावा संख्येची गरज. थरार क्रिकेटचा अनुभवतोय मित्रांनो, अर्थात RPL. हा सुंदर चेंडू आलाय पहा. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू ठेवला गेला नक्की, परंतु सरळ स्टॅटिक लेंथ लाईनने हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आलाय. लोअर फुल टॉस आणि झटका देतोय तो षटकारात गोलंदाजाला फलंदाज. कारण हीच गरज आहे आर्यन इलेव्हन वावरले संघाला. डीजे चांगल्या गोष्टींची तुम्ही आठवण करून देताय. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकरांचा तो डायलॉग आहे. इथे मात्र आता 9 चेंडू आणि 39 धावा संख्येची गरज आहे. सामना कुठेही मित्रांनो गेलेला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय हे पाहायला मिळणार तमाम प्रेक्षकांना. कारण इतकी चांगली मॅच, जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. आर्यन इलेव्हन वावरलेवरचे स्वराज स्पोर्ट्स कलंबोली यांच्यात अफलातून मॅच आहे. फटका आला या क्षणाला पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होतोय आणि या ठिकाणी मात्र प्रसाद राऊतचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावा आली आहे. या एका धावेच्या मदतीने मात्र थोडी संतगती येते, परंतु या संतगतीला वेग करून द्यावा लागेल. बंटी पेंडारी आणि त्याच्या समवेत असलेला फलंदाज. 8 चेंडू 38 धावांची गरज आहे. सामना रफ अँड टफ होतोय मित्रांनो, कारण इतकी मॅच तुल्यबलतेची पाहायला मिळते. कारण आता आर्यन इलेव्हन संघाने गोलंदाजीत ज्या चुका केल्यात त्या चुका मात्र या क्षणाला भोगायला लागतायत. कारण क्रिकेट मित्रांनो
प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावेचं विशेष करून जपणं फार गरजेचं आहे, कारण चेंडू जपला तर मात्र धावा कमी येत आहेत आणि धावा जपल्या तर मात्र धावेंचा डोंगर उंची गाठताना दिसून येतो. इथे मात्र गोलंदाज आहे, तो गोलंदाजा आकाशगिरी पुनश्च पाहतोय सांघिक कोट्यातलं षटक. सुंदर फटका आलाय, उंची गाठले, डिफाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल सीमारेखा पार. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या स्टँड वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्याच्यावरती आलेल्या या 6 धावा. थँक्यू डीजे. करंट तर लागलाय तो गोलंदाजाला, परंतु इतका चांगला फटका अप्रतिम. बंटी पेंडारेचा ब्रँड षटकार. आता मात्र मॅच अतिशय रोमांच वळणावर आली आहे मित्रांनो, कारण आता येणारे चेंडू असणार आहे ते 6 आणि विजयासाठी मात्र 32 धावा संख्येची गरज आहे. पाहूया काय घडत आहे, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय आजचं समालोचन व्यासपीठ गाजलं जात आहे, कारण दिग्गज समालोचक आमच्या जोडीला आहेत. मी सकाळी सुद्धा म्हटलं की समुद्रात छोट्याशा माशाची मात्र दहशत कधी निर्माण होत नाही, मोठमोठे मासे त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे मी म्हणाल ज्यांच्या मार्गदर्शनावरती आम्ही समालोचन करतोय खऱ्या अर्थाने मी रोशन सकपाल असतील, त्याच्यानंतर आमचे म्हात्रे सर असतील, जयेश पाटील सर आहेत, त्याच्यानंतर आमचे गायकर सर उपस्थित होते, त्याच्यानंतर अभिषेक पाटील असतील, प्रवीण दुगाडे जे आज मात्र मंचावरती दिसत नाही, थोडी तब्येत प्रवीण दुगाडे सरांची डाऊन आहे. उद्याच्या फायनल साठी मात्र ते आराम घेताना दिसून येत आहेत. जसं त्यांचा फोन कॉल झाला त्यांनी सांगितलं आम्ही पोहोचतोय, परंतु परिस्थितीनुसार अजून तरी पोहोचलेले नाहीयेत. परंतु इथे मात्र आता थोडी तफावत मैदानात आहे. तत्पूर्वी नक्कीच डीजेच्या सुमधुर संगीताकडे जाऊया. काय म्हणाल यांच्याबद्दल, कारण इतक्या दोन्ही लहरी प्रस्तुत करतायत. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. सुंदर गोलंदाजी या क्षणाला येते. आपण पाहतोय हा चेंडू मात्र थोडासा मिस केला गेला. दरम्यान मित्रांनो आपण पाहतोय खरोखर आमचे कर्जतचे रहिवासी आहेत सिद्धिविनायक क्रिकेट संघ गुडवनचे संकेत खडे, अतिशय चांगले क्रिकेट दर्दी, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र शुभेच्छा आल्यात आणि या शुभेच्छांचा मात्र मनापासून आभारी आहे. तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार आहे संकेतकडे. दरम्यान विचार करायला गेला तर आता 5 चेंडू आणि 32 धावा म्हणजे मॅच औपचारिकतेच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळते, परंतु ही मॅच लीग आहे त्यामुळे विचार करून केलावा लागतो कोणत्या क्षणाला काय करावं, कारण जिंकणं आणि हारणं याच्या पलीकडचा क्रिकेट म्हणजे रायगड प्रीमियर लीग. स्पीडअप करा जरा खेळाडू. सुंदर फटका आलाय, हे उशिरा आलेलं शहाणपण आहे का, आणि आता मात्र फटका आलाय आणि या फटक्यात मात्र आलेल्या या 6 धावा. डीजे थँक्यू. खऱ्या अर्थाने नक्कीच तुम्ही आमच्या वक्तव्याला दुजोरा दिला, कारण मी तेच म्हटलं उशिरा आलेलं शहाणपण आहे, कारण आर्यन 11 वावरले संघ वारंवार मी सांगत होतो वेळ तुमच्या हातातून निसटून चालली आहे आणि तीच वेळ आता निसटलेली आहे. आता मात्र तुम्हाला संधीची वाट पाहावी लागेल की कधी एकदा स्वराज स्पोर्ट्स कलंबोली आज संघ मैदानात चुका करतोय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा संख्येची गरज. मॅचचे रणशिंग फुंकले गेलेत. अतिशय चांगली रफ अँड टफ ही मॅच पाहायला मिळते मित्रांनो. शॉर्ट पिच चेंडू, समाचार घेतला जातोय, पुनश्च ब्रँड झलकतोय या ठिकाणी चेंडू याचा, कारण ज्या पद्धतीत फटकेबाजी आले उशिरा का होईना परंतु फटक्यांना वेग देतोय डीजे. खरोखर आहे क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही चमत्कार घडवला तरच तुम्हाला प्रेक्षक वर्ग नमस्कार करणार आहेत. हा सुंदर फटका येतोय आणि या फटक्यात आता मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, धावून येऊन मात्र त्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला, तो मात्र निखिल. सुंदर झेल या ठिकाणी डीजे.
गाणं चांगलं वाजवलंय त्याबद्दल नक्कीच काहीतरी बोलेल. कारण तुम्ही सांगताय जेव्हा बघते त्यावेळेला आमदार असतं बाबा, गल्ल्यात पडल्याच्या नंतर मतदानाचा अधिकार सुद्धा तुला राहत नाही, ही परिस्थिती आहे. इथे मात्र थोडीशी धोक्याची घंटा आली आर्यन इलेवन वावरले संघावरती, कारण आता मात्र सामना औपचारिकतेच्या दृष्टीने पाहायला मिळतोय. कारण एकीकडे विचार करायला गेलं तर इथे आता मात्र चेंडू कमी आहेत ना, धावा जास्त करायच्या आहेत आणि ते थोडंसं शक्य होणार नाही, कारण येणारे 2 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. पंच स्पीडअप करा जरा. स्वरा स्पोर्ट्स कलंबोली, विलंब नकोय वारंवार. ओमकार प्लीज, कारण जितका वेळ तुम्ही दवडणार तितका वेळ संध्याकाळच्या सत्रात होणार आणि त्याचा फटका हा तुम्हालाच बसणार आहे. गोलंदाज पुनश्च तयार, लेफ्ट मारा, सुंदर गोलंदाजी या क्षणाला. ही चेंडू डॉट अफलातून. ॲव्हरेजचा विचार करावा लागतो लीग मॅच खेळताना मित्रांनो, आणि इथे मात्र डॉट चेंडू येणं वावरले संघासाठी पुढच्या मॅचला धोकादायक ठरू शकतं. हा गेम प्लॅन असतो मित्रांनो. पुनश्च फटका खेळला गेलाय, चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये येतोय, एकेरी धाव येणार. या एका धावेच्या मदतीने या ठिकाणी सामना संपुष्टात येतो. इथे 18 धावांनी विजयी झालाय तो स्वरा स्पोर्ट्स कलंबोली संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराजय संघ आर्यन इलेवन आपलं गोड गोड कौतुक. इतका चांगला दैदिप्यमान सामना तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय. नक्कीच डीजेच्या समुद्र संगीतानंतर जाऊया आपले रायगड समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय म्हात्रे सर उपस्थित आहेत, यांच्याकडे वळूया.